सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना 2500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आले का? सर्वांसाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो. तर आजपासून अखेर संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ तर यांचे 2500 रुपये जे की खात्यामध्ये इथं येत आहे. आता तुमच्या खात्यामध्ये आले की नाही? ज्यांच्या कोणाचे आले नसतील तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सध्या किती पैसे येत आहेत तर काही जणांना 1500 जे की 1500 झाल्यानंतर 2500 तर 3000 रुपये जे की कॅटेगरीनुसार पैसे इथं येत आहेत. जर तुम्हाला यामध्ये 1500 सुद्धा मिळालेले नाही, 2500 सुद्धा आलेले नाही, 3000 तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संजय गांधी निराधार अनुदान योजना नागपूर, नाशिक, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये 2500 रुपये जे की डीबीटी खात्यामध्ये पैसे येत आहे. यानंतर आता कोणत्या जिल्ह्यात वाटप लवकरच सुरू होईल, कोणते जिल्हे बाकी राहिलेले आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. पैसे कोणाला आलेले आहेत तर आता ज्यांचे कागदपत्र पूर्णपणे ओके आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, डीबीटी ऍक्टिव्ह आहे, ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल आहे. तर आता मी बऱ्याच वेळा सांगतो की ज्यांचे फॉर्म इथं अर्ज अप्रूव्हल केलेले आहेत तर अशांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर आता अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. जर पैसे आले नसतील तर 72 ते 48 तास वेट करा. कधी कधी टाइम पैसे जमा होण्याकरिता लागू शकते. तर पैसे न आल्याचे जे काही कारण आहेत तर बरेच वेळा काय होते, पैसे आपले येत नाही. काय येत नाही? आधार लिंक नसते, बँक खाते इनॅक्टिव्ह असते, KYC पूर्ण करत नाही, त्यानंतर अर्ज तुमचा पेंडिंग राहते किंवा रिजेक्ट राहते. बरेच वेळा काय राहते, आपल्याला एक अर्ज मागवला जातो, हयात आहे की नाही, म्हणजे हा जो व्यक्ती आहे ते हयात आहे की नाही. हयात म्हणजे तो जो व्यक्ती आहे त्या तुम्हाला पुरावा द्यावा लागते की हा जो व्यक्ती आहे तो लाभ घेत आहे की जीवित आहे की नाही, हे तुम्हाला हयातचा दाखला तुम्हाला द्यावा लागतो. तर बरेच लाभार्थी काय करतात, दाखला नेऊन देत नाही, त्यामुळे त्यांचे पैसे तर थांबले जाते. त्यामध्ये कोण पात्र आहेत? विधवा महिला, घटस्फोटित महिला, 40% दिव्यांग, गंभीर आजारग्रस्त, निराधार, वृद्ध व्यक्ती अशा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000च्या आत आहे. तर असे यामध्ये पात्र आहेत. आता या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे काही जणांना 1500, काही जणांना इथं 2500 तर काही जणांना 2 हप्ते एकत्रच म्हणजे 3000 रुपये इथं जमा होत आहे. आता यामध्ये नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, अमरावती, अकोला, यवतमाळ तर आता हे जे जिल्हे मी सांगत आहे तर या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं येत आहे. तर आता यानंतर येते आपलं वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, उस्मानाबाद, जालना, जळगाव, धुळे. तर आता लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की ह्या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही, व तुमच्या जिल्ह्यात 1500 रुपये जमा झाले की 2500 रुपये हे लगेच तुम्ही तपासा. धुळे झाल्याच्या नंतर इथे आपलं नंदुरबार, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर. तर आता यामध्ये सर्वच जिल्ह्यांचा समावेश असल्याने यामध्ये आहे. यानंतर जिथे आपलं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर तर आता या जिल्ह्यांमध्ये देखील खात्यामध्ये इथे येत आहे. तर आता पैसे का अडकतात तर याचे मुख्य कारण आपण जाणून घेऊया. बरेच जणांचे कमेंट्स इथं भरपूर प्रमाणामध्ये येते की आमचे पैसे अडकलेले आहेत, आधार लिंक नसते. तुम्ही बरेच वेळा काय करता, खातं काढता तेव्हापासून त्याला डीबीटी लिंक करत नाही, काही नाही, तसं खातं काढलं तसंच ठेवून देतं, व्यवहार करत नाही. त्यामुळे बरेच वेळा काय होते, नवीन खातं ओपन करता तर त्याला डीबीटी लिंक होते. तर हे तुम्ही चेक करून घ्या. KYC अपूर्ण राहते. बरेच लाभार्थी काय करते, आधार अपडेट केलं म्हणजे बँकेची KYC झाली असं समजतात. ते बँकेची KYC वेगळे आणि आधारची KYC वेगळे आहे, ते तुम्ही करून घ्यायचे आहे. डीबीटी इनॅक्टिव्ह म्हणजे तुमचं आधार लिंक खातं, ज्याला डीबीटी लिंक आहे तर तुम्ही आधारच्या साईडवरून ते जाऊन सुद्धा चेक करू शकता. ते चेक करून घ्या. खाते बंद असते व्यवहार न केल्यामुळे, कागदपत्र अपडेट नसते. बऱ्याच वेळा तुम्हाला हयातचा दाखला मागितलेला जातो परंतु तुम्ही दाखला देत नाही, त्यामुळे तुमचे पैसे तर थांबले जाते. पैसे आले नाही तर तक्रार कुठे करायचे? बँक शाखेमध्ये जा, जिथं तुमचं बँकेचं पासबुक आहे त्यामध्ये तुमचं आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. डीबीटी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या, सर्व बरोबर आहे की नाही. त्यानंतर तुमचं आधारवरचं नाव आणि बँक पासबुकवरचं नाव सेम आहे की नाही चेक करून घ्या. तहसील कार्यालयामध्ये जाऊ शकता, समाज विभागामध्ये किंवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. तर तुम्हाला तुमचा आधार नंबर सोबत ठेवायचा आहे, बँकेचं पासबुक. यानंतर जे आहे पुढील अपडेट तर आता हप्ता प्रक्रिया, त्यानंतर नवीन लाभार्थ्यांची यादी अपडेट होणार आहे. तर आता
जे की 1000 रुपये निधीमध्ये इथं वाढ करण्यात आली होती, परंतु काही लाभार्थ्यांची इथं वाढ करण्यात आलेली आहे. काय आलेली आहे यामध्ये? 1000 रुपये. तर पहिले जे की तुम्हाला 1500 मिळत होते, तर आता हे 1500 आणि जे की हे 1000, तर असे मिळून 2500 रुपये. आता यामध्ये जे की 1000 रुपये वाढ काय झालेली आहे, यामध्ये वाढ झालेली आहे. तर आता तुम्ही तुमच्या जे काही लाभार्थी आहेत, तर तुमच्या याच्यामध्ये वाढ झाली की नाही लगेच का पैसे कुणाला येत आहेत? ज्यांचे अर्ज मंजूर आहेत, आधार लिंक आहे, डीबीटी आहे, केवायसी आहे, तर अशांना पैसे इथं जे की जमा होत आहेत. तर इथं टाइम 8 ते 15 दिवस देखील इथं पैसे जमा होण्याकरिता लागू शकते, तर घाबरण्याचं काही कारण नाही. तर आता यामध्ये जे काही पैसे खात्यामध्ये येत आहे, यामध्ये जे काही वाटप सुरू झालेलं आहे, तर आता यामध्ये नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, उस्मानाबाद, जालना, जळगाव, धुळे, वाशिम, बुलढाणा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पालघर, नंदुरबार तसेच या जिल्ह्यांमध्ये पैसे जे की वाटप इथं सुरू झालेले आहे. तर यामध्ये श्रावणबाळ, संजय गांधी, तर सर्व योजनेचे जे काही पैसे आहेत ते इथं येत आहे. आता पैसे सुरू करण्यासाठी काय करायचे? यामध्ये जवळच्या बँकमध्ये जा, यामध्ये आधार लिंक तपासा, केवायसी पूर्ण आहे की नाही ते तपासून घ्या, किंवा तहसील समाज कल्याण कार्यालयामध्ये तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जे काही सर्टिफिकेट दिलेलं आहे ते तुम्ही चेक करून घ्या की तुमचं सर्व बरोबर डॉक्युमेंट्स आहे की नाही. पैसे थांबण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमचं आधार लिंक नसते, बँक खातं बंद असते, वार्षिक उत्पन्नाची मर्यादा इथं ओलांडलेली असते, लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवित म्हणजे तुम्हाला ह्याचा दाखला जे की तुम्हाला द्यावा लागतो ते दिला की नाही चेक करा. तर या संदर्भात नवीन अर्ज इथं सुरू झालेला आहे. या संदर्भात काही अडचणी असतील तर आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये माहिती बघायला मिळेल. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून